नमस्कार, मी शिल्पा। आज आपल्या न्यूज मराठी 24/7च्या स्टुडिओमध्ये भारतातील शत्रू संपत्तीबाबतची माहिती देण्यासाठी गौतम अग्रवाल आलेत। नमस्कार गौतमजी। नमस्कार मॅडम। लक्षवेधक कार्यक्रमात आपलं स्वागत। खूप खूप धन्यवाद। कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी गौतम अग्रवाल यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। सर, काय सांगाल आपल्याविषयी? मॅम, मी मूळ राजस्थानचा आहे, पण आमचं तिघा भावांचा जन्म मुंबईमध्येच झालेला आहे, मलाडमध्ये। आणि माझे फादर गिरणी कामगार होते आणि मी हिंदी माध्यमामध्ये शिकलेलो आहे। पण देवाच्या कृपाने आय थिंक मी 85च्या जवळपास जेव्हा 5वीमध्ये होतो तेव्हापासून मराठी तिकडेही कंपल्सरी होती। मी आजच्या भाषावादात आता सध्या तरी नाही जाणार, पण मराठी त्यावेळी कंपल्सरी होती, आजही कंपल्सरी आहे आणि राहिली पाहिजे। खरं तर आजचा विषय तसा तर पाहिला तर खूप वेगळा आहे आणि खूप सारे प्रश्न विचारायचेच आहेत। तत्पूर्वी आपण विचारणार आहोत सर, काय म्हणतात शत्रू संपत्ती म्हणजे काय, याविषयी आपण काय सांगणार आपल्या प्रेक्षकांना? शत्रू संपत्ती हा विषय बऱ्याच लोकांना माहीत नाही, पण खूप महत्त्वाचा आणि खूप सेन्सिटिव्ह विषय आहे। शत्रू फाळणीच्या वेळी जे लोक पाकिस्तानला गेले त्यांची जी इकडे राहिलेली प्रॉपर्टी आहे त्याला शत्रू संपत्ती असं कायद्याद्वारे निमित्त केलेलं आहे। आणि चायना आणि पाकिस्तान या दोन देशाच्या ज्या लोकांची संपत्ती भारतात आहे त्याला शत्रू संपत्ती असं म्हटलेलं आहे। पण आता जे आपण सांगितलं, पण बऱ्याच वेळ असे फाळणी झाल्यानंतर काही लोक पाकिस्तानात जातात, काही भारतात राहतात, तर यांच्या प्रॉपर्टी विषयी काय सांगाल? ती प्रॉपर्टी त्यांच्या वारसाला किंवा त्यांच्या नातेवाईकाला भेटते का? हां, याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सविस्तर सांगेन की सर्वात आधी जेव्हा फाळणी झाली त्यावेळी ज्या लोकांची संपत्ती इकडे राहिली पाकिस्तानच्या लोकांची ती डिफेन्स डिपार्टमेंटकडे होती। नंतर 1968ला एक गॅजेट करण्यात आला भारत सरकारद्वारे, त्याच्यानंतर होम डिपार्टमेंटला हे कारभार देण्यात आला आणि होम डिपार्टमेंटनी कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी असा एक डिपार्टमेंट तयार केला जो संपूर्ण जी शत्रू संपत्ती आहे त्या मालमत्ताची संरक्षण करतो। आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर 2000 साली नंतर काही जे इकडचे जे वारसदार होते, समजा एक भाऊ पाकिस्तानला गेला आणि एक भाऊ भारतात राहिला, तर त्या लोकांनी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये धाव घेतली की आमचा तरी हिस्सा तरी आम्हाला द्यावा म्हणून। तर सुप्रीम कोर्टाने ते केस हिअर केलं आणि 2012ला असा एक निर्णय दिला की ॲटलिस्ट जे लोक भारतात राहिले त्यांचा हिस्सा त्यांना देण्यात यावा। पण त्याच्या इमिजिएट 1-2 महिन्यानंतर परत लोकसभेत हा विषय घेण्यात आला आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींनी सुप्रीम कोर्टचा निर्णय डावलला आणि कायदा परत अमेंड केला 2012ला की नाही, जे 1968चा जो कायदा आहे तो तसा यथास्थिती राहील, रेट्रोस्पेक्टिव्ह राहील। म्हणजे मागपासून तोच जो कॅरी होत आला आहे 68 पासून, जर समजा 2012 पर्यंत कोणी काही व्यवहार केले असेल तेही गृहीत धरले जाणार नाही आणि तो शत्रू संपत्तीचा कायदा तसाच राहील। आणि त्याच्यामध्ये कुठलीही घाण करता येत नाही, कुठलाही व्यवहार करता येत नाही, कुठलाही ट्रान्सफर करता येत नाही, कुठलाही फेरफार टाकता येत नाही, कुठल्याही प्रकारचा शत्रू संपत्तीमध्ये व्यवहार करता येत नाही असा स्पष्ट कायदा 68चा आहे जो 2012ला परत अमेंड करण्यात आला संसदेमध्ये आणि सुप्रीम कोर्टपर्यंत लोकांनी धाव घेतल्यानंतरही त्याच्यात काही फेरबदल झालेला नाही आहे। आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं एक अजून मोठी वस्तू नमूद केलेली आहे की देशावर काही मोठी विपत्ती आली 1968च्या कायद्यामध्ये आणि 2012च्या कायद्यामध्ये, जेव्हा इंडियाचे रिसोर्सेस संपले, आपल्या भारत देशाची जी संपत्ती आहे किंवा आपले जे रिसोर्सेस आहे, मोठा काही ऍक्ट ऑफ वॉर झाला किंवा ऍक्ट ऑफ गॉड झाला, तरच ती संपत्ती शत्रू संपत्ती विकून त्याचा वापर करता सरकारला येईल। म्हणून त्या डिपार्टमेंटला पण कस्टोडियन ऑफ एनिमी डिपार्टमेंट असं म्हटलं आहे। ते पण मालक नाही, दे आर जस्ट कस्टोडियन ऑफ दॅट प्रॉपर्टी। मालक भारत सरकारच आहे। आणि त्याचे 2 प्रमुख उदाहरण जर सांगायचे राहिले तर मुंबईतला जिन्ना हाऊस जो आपल्या CM हाऊसच्या जवळचा आहे, ते ज्यांनी पाकिस्तान जन्मात आणला मोहम्मद अली जिन्ना, त्यांचा जो घर आहे तोही आजपर्यंत त्याच्यामध्ये त्यांच्या डॉटरनी एवढे वर्ष केस लढला, त्याच्यातही काही करता आलं नाही। आणि सैफ अली खानचा लेटेस्ट उदाहरण आपल्या समोर आहे, त्यांची 15,000 कोटीची प्रॉपर्टी जी आहे भोपाळची तीही आता भारत सरकारने ताब्यात घेतलेली आहे। ओके, आता सैफ अली खानचा विषय निघालाच, पण आपण सैफ अली खान नवाब खानदानातून येतात, तर नवाबांची ही जी प्रॉपर्टी आहे जी गव्हर्नमेंटने घेतली आहे त्याच्या फाळणीनंतर पण हा विषय निघाला, याविषयी आपण काय सांगाल? मॅम, नवाब असो की सामान्य माणूस असो, कायदा सर्वांना सामान्य असतो। तर जसं तुम्ही सैफ अली खानचं सांगितलं तसं हैदराबादमध्ये पण भरपूर अशा प्रॉपर्टी आहेत
आणि सर्वात जास्त प्रॉपर्टी जे आहे ते UP-मध्ये आहे. 16,500 प्रॉपर्टी नमूद केलेले आहे जे शत्रू संपत्ती आहे. तर ठीक आहे, ते नवाब असले की कोणी असले, नवाबांनी पण काय ज्यांनी जनतेसाठी चांगलं केलं असेल ते नवाब चांगले, आणि ज्यांनी जनतेचा पैसा घेऊन नवाब झाले ते झाले असतील नवाब. आपल्याला काय फरक पडत नाही. लोकशाहीमध्ये आपण नवाबशाहीमध्ये हा, म्हणजे नवाब पण याच्यातून सुटलेले नाही, कोणी सुटलेलं नाही. कायदा लोकशाही आहे मॅम, आपण संविधानाला मानतो, कोणी कायद्याने सुटलेला नाही आहे. नक्की, खूप छान माहिती. किती लाईमलाईट, मी काय सैफ अली बद्दल मला काही द्वेष नाही, पण ते कितीही लाईमलाईट मध्ये असले, सेलिब्रिटी असले किंवा त्यांचे काही इन्फ्लुएन्सेस असले तरी काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जे कायदा आहे ते सर्वांना सेम आहे. त्यांची फॅमिली एक रिस्पेक्टेड फॅमिली आहे, त्यांचे फादर एक रिस्पेक्टेड क्रिकेटर होते, त्यांची मदर इज अ रिस्पेक्टेड ॲक्ट्रेस, पण कायदा तर सर्वांना सेमच आहे. पण ही प्रॉपर्टी म्हणजे सरकारकडे अधिकृतरित्या जमा असते की कधीतरी नातेवाईकांना कधी जवळचे असले? नाही, जसं मी तुम्हाला म्हटलं की स्पष्ट कायद्यामध्ये म्हटलं की त्या नातेवाईकांना कधीच देणार येणार नाही. याची 100% मालकी जी आहे ती भारत सरकारकडेच राहणार आणि त्यांच्याकडेच राहील. ओके, खूप छान माहिती होती. इथे आपण घेतोय छोटासा ब्रेक, लगेच येतोय, कुठेही जाऊ नका. मूळ पुरुष तो सृष्टीचा, उत्तुंग हिमालय तो भारत देशाचा, कणखर दणकट महाराष्ट्र हा मराठी बाण्याचा, चारी दिशाही सांगती शौर्यगाथा छत्रपती शिवरायांची, मायभूमी ही असामान्य कर्तृत्ववान पुरुषांची. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्वच क्षेत्रातील सामान्य पुरुषांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा. लक्षवेध. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता परत, की आता शत्रू संपत्ती हा विषय एक वेगळा आहे. हा लढा देत असताना कधीतरी धमक्या आल्यात का याविषयी? थोडक्यात मी आता जो पर्टिक्युलर जो लढा घेतला आहे ते त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती देतो. 2022 साली हा मी लढा चालू केला होता मीरा भाईंदर क्षेत्रातला. त्याच्यात त्यावेळी मी 2022 पासून NIA, CBI, ED सगळ्यांना ते प्रकरण सांगितलं. तिकडून काही झालं नाही. मग मी दिल्लीला गेलो, माननीय यशस्वी प्रधानमंत्रीकडे ॲप्लिकेशन दिलं, राष्ट्रपतींकडे दिलं, माननीय होम मिनिस्टरकडे दिलं, आणि 2023ला तिकडून पत्र निघाला होता या मीरा भाईंदरच्या स्कॅमच्या कारवाईबद्दल. पण हे दुर्दैव आहे आणि हे मलाही लाजास्पद वाटतंय की मी एक 2-3 मोठ्या अधिकाऱ्यांबद्दल हे वक्तव्य करतोय. त्याच्यातले एक ठाण्याचे कलेक्टर आहे अशोक शिंगारे साहेब, मीरा भाईंदरचे DCP होते, मीरा भाईंदरचे CP होते मधुकर पांडे, आणि NME डिपार्टमेंटची जी वेस्टर्न झोनची हेड आहे पॅट्रिशिया फिलाओ, असिस्टंट कस्टोडियन, हे तिन्ही लोक याच्यात संलग्न आहे. यांनी ते 3-4 वर्ष काही होऊ दिलं नाही. आणि प्रेक्षकांनाही आणि तुम्हालाही सरप्राईज वाटेल की माननीय पंतप्रधानांचा 2023चा निघालेला लेटर आज 2025ला जुलै महिन्यात 10व्या तारीखला त्याच्यावर एक लहान ऑर्डर निघालेला आहे. म्हणजे 2 वर्ष प्रधानमंत्रीच्या जर निर्देशावर कुठल्या कारवाईला लागत असतील तर सामान्य माणसाचं काय होईल हे तर मग विठ्ठलच सांगू शकतील. पण अलीकडे असे 2G 3G असे स्कॅम झालेले आहेत, तर त्याहीपेक्षा मोठा घोटाळा आहे असं वाटतं का? वाटत नाही मॅम, हे प्रत्यक्ष आहे. जसं मी आपल्याला आधीही सांगितलं होतं, मी एक मोठ्या माणसाचं नाव घेतोय की रिअल इस्टेट, कारण मी पण रिअल इस्टेट मध्ये काम करतो, की जर माननीय मुकेश अंबानी साहेबांनी त्यांच्या घराच्या बाहेरची 1 किलोमीटर रेडियसची प्रॉपर्टी घ्यायचा विचार केला तरी ते घेऊ शकणार नाही. तर रिअल इस्टेट इज अ व्हेरी व्हॅल्युएबल सब्जेक्ट. तर हे तर म्हणजे इट इज नॉट इन मिलियन बिलियन, इट इज अ ट्रिलियन्स मध्ये घोटाळा आहे. ओके. आणि माझा जो लढा आहे तो फक्त आयडेंटिफाईड प्रॉपर्टीजवर नाही, जे गव्हर्नमेंटनी शत्रू संपत्ती आयडेंटिफाय केल्या ते तो लढा आहेच. पण जे अनआयडेंटिफाईड प्रॉपर्टीज आहे ज्याच्यावर ते भूमाफिया, जे लोकल ॲडमिनिस्ट्रेशन आणि लोकांच्या सपोर्टनी भूमी गिळतायत किंवा स्कॅम करतायत, ते सगळं बघायला गेलं तर इट विल बी द बिगेस्ट स्कॅम ऑफ इंडिया एव्हर. ओके, नॅचरली, कारण असं भारतामध्ये अशा खूप साऱ्या संपत्त्या असतील, पण असं मुंबईत संपत्त्या किती असतील काही सांगता येतील याविषयी? मुंबईत आयडेंटिफाईड महाराष्ट्रात काय 472 किंवा असं काही ऑड नंबर आहे. आणि आता रिसेंटली बजेट सेशनमध्ये दानवे साहेबांनी पण हा प्रश्न उचललेला माननीय विपक्ष नेते. त्यावेळी इमिजिएटली माननीय रेव्हेन्यू मिनिस्टर बावनकुळे साहेबांनी आदेश दिले सगळं पूर्ण महाराष्ट्राच्या कलेक्टरना की सगळ्या जे महाराष्ट्राच्या प्रॉपर्टीज आहे एनिमी प्रॉपर्टी त्यांची फेर तपासणी व्हावी म्हणून. आणि हा एनिमी प्रॉपर्टी विषय फक्त भारताचाच नाही, हे विदेशमध्ये पण, इंग्लंडमध्ये पण एनिमी प्रॉपर्टीज आहे, US मध्ये पण एनिमी प्रॉपर्टीज आहे.
एनिमी प्रॉपर्टी म्हणजे जो देश तुमच्या विरुद्ध आहे त्याच्यातले जे लोक आपल्या देशातनं निघून गेले त्यांच्या ज्या संपत्त्या त्यांना एनिमी प्रॉपर्टीज म्हणतात. तर हा विषय का फक्त मुंबई पुरता महाराष्ट्र पुरता नाही, हा पूर्ण देशापुरता आहे. निश्चितच. खरं तर म्हणजे हा विषय आपल्या प्रेक्षकांसाठी नवीन आहेच. याविषयी अजून काही माहिती आपल्याला सांगा. माहिती एवढीच आहे मॅम, जसं मी सांगितलं की कलेक्टरकडे ही सुनावणी चालू असताना जेव्हा मी त्यांना ऍप्लिकेशन केली की ज्या बिल्डरच्या अगेन्स्ट ही कंप्लेंट आहे आणि ज्या बिल्डरचं नाव प्रधानमंत्रीच्या पत्रामध्ये आहे त्याला पार्टी करावं, म्हणजे 110ची ऍप्लिकेशन दिली की त्यांना पण पार्टी करावं, तुम्ही जनरल सुनावणी करू नका. ती 7 फेब्रुवारीची डेट होती, 7 फेब्रुवारी 2025 ही. आणि ते मी ऍप्लिकेशन म्हणजे ती मागणी केली आणि त्याच्या नेक्स्ट दिवशी 8 फेब्रुवारीला मला पाकिस्तानवरून धमक्या आल्या, जीवे मारण्याच्या, तुमच्या मुलीला मारून टाकेन, तुम्हाला मारून टाकेन. ठीक आहे, ते आपण NCC स्टुडंट आपण घेतल्या. आणि अजून एक म्हणजे हे संदर्भ सांगतो की फेब्रुवारीला आली धमकी आणि आजपर्यंत त्याच्यावर काही कारवाई नाही. पण भारत सरकारने यासाठी कधी सपोर्ट केलाय का? म्हणजे भारत सरकार वगैरे कधी काही दिलंय का? भारत सरकार म्हणजे भारतची जनता, तर जनतेचा सपोर्ट आहेच ना, त्याच्यावर आपण इकडे बसलो आहे. पण प्रशासनाचा, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा सपोर्ट नाही, एवढं मी सांगू इच्छितो. मी माफी मागतो देवेंद्रजीची, पण होम डिपार्टमेंटवरना किंवा महाराष्ट्र शासनवरना कुठलाही सपोर्ट भेटत नाही. जे काही आजपर्यंत कारवाई झाली आहे ती सेंटरच्या बोलण्यावरच झाली, कारण हा विषय सेंटरचा आहे, हा विषय स्टेटचा नाही. पण जी धमकी मिळाली, धमकीवर जी कारवाई झाली पाहिजे, जी FIR झाली पाहिजे, ती होत नाही. त्याच्या मागे काय हेतू आहे, काय उद्देश आहे, कोण त्यांना थांबवतोय, ते मुंबईचे CP किंवा DCP 9 झोनचे हे लोकच सांगू शकतील. मग भारत सरकारने या विषयाकडे कोणत्या दृष्टीने बघावं असं वाटतंय? भारत सरकारने याच्यावर गांभीर्याने बघावं, इमिजिएटली ऍक्ट करावं. जे काही डिपार्टमेंट आहे त्यांना म्हणजे स्पष्ट निर्देश द्यावे की जे आयडेंटिफाईड प्रॉपर्टीज आहे ते तर तुम्ही इमिजिएटली म्हणजे ताब्यात घ्याच, आणि जे अनआयडेंटिफाईड प्रॉपर्टीज आहे त्यांच्यावरही लक्ष देऊन त्यांनाही सरकारच्या ताब्यात घ्यावं. कारण हे जसं म्हणजे ऍक्टमध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा देशावर विपत्ती येईल तेव्हा ही संपत्ती वापरता येईल. पण तुम्हाला पण माहिती आहे आणि प्रेक्षकांना पण माहिती आहे की हजारो एकर देशमध्ये अशी जमीन आहे जी गव्हर्नमेंटची आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंटची आहे किंवा नगरपालिकेची जी इन्क्लोज्ड आहे. तर म्हणजे ते देशावर कधी विपत्ती येईल, आणि मी तर माझी इच्छा आहे आणि देवाला विनंती आहे की कधीच विपत्ती येऊ नये. पण ती प्रॉपर्टी राहिली पाहिजे ना आपल्याकडे. ते असे भूमाफिया घेऊन टाकतील, विकून टाकतील, हातात काय राहणारच नाही. म्हणजे सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. शासनाकडून शत्रू संपत्तीच्या किमती चेक करण्यात येत आहेत, याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? शासनानेच एक रेडी रेकनर म्हणून शब्द आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर रेडी रेकनर त्याच्यात व्हॅल्युएशन जाणून काय करणार आहे? हे सगळं टालमटोलची कामं आहे, फक्त खानापोती आहे आणि पेपर आणि फायली भरण्याची कामं आहेत. मी परत माफी मागतो देवेंद्रजीची, याच्याने काहीच होणार नाही. ते संपत्त्या जप्त झाला पाहिजे तातडीने. आणि जे जसं मी सांगितलं जे अनआयडेंटिफाईड प्रॉपर्टी पण आहे ते आपण तातडीने जप्त झाल्या पाहिजे. आणि आमच्यासारखे विसल ब्लोअर म्हणा की क्रुसेडर म्हणा की देशभक्त म्हणा, तसल्या लोकांना प्रोटेक्शन देऊन आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन जे अनआयडेंटिफाईड प्रॉपर्टी आहे त्या आपण जप्त केल्या पाहिजे. व्हॅल्युएशन तर आपल्याला सर्वे नंबर माहीत आहे, त्याच्यावर रेडी देखणार आहे, तर ते व्हॅल्युएशन माहीतच असतं. हे काय मोठं गणित नाही आहे, हे फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. गौतमजी, आतापर्यंत ज्या शत्रू संपत्तीविषयी आपण बोलत होतो, पण याच्यावर बरेचशा लोकांनी अतिक्रमण केलंय, जे भूमाफिया आहेत त्यांनी पण केलंय. याविषयी सरकारने काही कार्यवाही करावी असं वाटतंय का? कारवाई नाही, तातडीने कारवाई करायला पाहिजे. ज्या लोकांनी या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे किंवा गैरव्यवहार केला आहे त्यांच्यावर इमिजिएटली जे आता आपण भारतीय न्यायसंहितामध्ये जे काही सेक्शन्स असतील त्याच्या हिशोबाने इमिजिएट कारवाई करावी. आणि माझं तर असं म्हणणं आहे की हे जसं मी माझ्या कंप्लेंटमध्ये म्हटलं आहे की याचे पैसे पाकिस्तानला जात आहेत, त्याचे काही माझ्याकडे पुरावे पण आहे जे मी NIA दिलेले आहे. तर याच्यात सेंट्रल एजन्सीज लाईक NIA, CBI, ED यांनी इन्व्हॉल्वमेंट घेऊन आणि याच्यावर तातडीने कारवाई करावी. कारण हा फक्त संपत्तीचा विषय नाही, हे देशाच्या सुरक्षेचा विषय पण आहे. बरोबर. कारण जर पाकिस्तानच्या लोकांना ची प्रॉपर्टी गैरमार्गाने विकत घेत असाल आणि त्यांना पैसे पाठवत असाल, जसं मी माझ्या मागे पण म्हटलं, तर ते पैसे काय ऑफिशियल रूटनी जात नाही, ते हवाल्याने जातात. आणि पाकिस्तान आपला शत्रू देश आहे. आताच जे काही घडलं पुलवामामध्ये सगळ्यांना माहीत आहे. तर ते आपल्याकडनं गेलेले पैसे काय तो चांगल्या कामाला वापरत नाही, ते देशविरोधातच वापरतो.
तर हा सुरक्षेचा विषय पण आहे आणि देश हिताचा पण प्रश्न आहे. तर सेंट्रल एजन्सीजनी याच्यात पुढाकार घेऊन ऍक्ट करावं. म्हणजे एक छोटासा दाखला सांगतो. जेव्हा मला सेकंड वेळा धमकी आली, मी NIAच्या ऑफिसमध्ये होतो मुंबईच्या, तर तिकडचे SP मला म्हणतात की तुमच्या धमकीमध्ये दाऊदभाईचं किंवा शकीलभाईचं नाव घेतलेलं नाही म्हणून आम्ही कारवाई करू शकत नाही. तर आता मी त्यांना तर काही बोलू शकलो नाही, पण तुम्हाला म्हणतो तर मग मी त्यांना फोन करून सांगायचं का की तुम्ही दाऊदभाईचं आणि शकीलभाईचं नाव घ्या, तेव्हाच ते लोक कारवाई करतील, सपोर्ट करतील. तर म्हणजे हे तर थोडंसं अवघड आहे माझ्यासाठी, पण ठीक आहे. गौतमजी, आतापर्यंत आपण जो शत्रू संपत्ती याविषयी जो लढा देत आहेत आणि जे बाहेरचे आपल्याला धमक्या येतात, याविषयी सरकारकडून काही प्रोटेक्शन वगैरे मिळाले का? मी सर्वप्रथम ज्या दिवशी जॉईंट CPना भेटायला गेलो होतो दह्या साहेबांना, इमिजिएटली त्यांचा फर्स्ट ऑफर तोच होता की तुम्हाला मी प्रोटेक्शन देतो. पण मी त्यांना हात जोडून निवेदन केलं की सर, ऑलरेडी पोलीस बळवर एवढं ताण आहे, तर मला काही प्रोटेक्शन नको. माझ्या फॅमिलीवर जर तुम्हाला तुमच्या असेसमेंटमध्ये काही वाटत असेल तर तो कॉल तुम्ही घ्यावा. पण माझी प्राथमिक त्यांना निवेदन होतं की याच्यावर FIR करून याच्यावर कारवाई करावी. प्रोटेक्शन मला नकोच आहे. मी NCC स्टुडंट आहे, मी देशासाठी रक्त घ्यायलाही तयार आहे आणि द्यायलाही तयार आहे. ओके, पण याविषयी कधी भीती नाही वाटली की म्हणजे हा आवाज उठवता बरेचसे असे अपोजिशन उभे राहतात या गोष्टी? भीती वाटली असेल तर मॅडम प्रश्न उठतच नसता. हा, ते आहे म्हणा, पण फॅमिली म्हटल्यावर थोडंसं कुठेतरी ठीक आहे. माझी लहान डॉटर आहे, तिच्यासाठी कधी कधी भीती वाटते, पण ठीक आहे, विठ्ठल बसलाय. या गोष्टीला हिंमत लागते फार. गौतमजी, शत्रू संपत्ती विषयावर आपण बऱ्याच वेळापासून बोलतोय आहे, पण आतापर्यंत आपण बराच लढा दिला, इतक्या वर्षापासून आपण लढताय. तर या लढ्यामध्ये बाकीचे कोणी सहकारी झालेत का? कोणी साथ दिली का? म्हणजे गरजच नाही मॅडम, असल्या विषयाला स्वतःचा जीव धोक्यात टाकून कोण साथ देईल? तर ठीक आहे, आपण एकला चालवणारा आहे आपला, तर चालूया एकला, काय हरकत नाही. देशासाठी करायचं, जनता आहे, तुम्ही हो सांगते, दुसरं कोण पाहिजे? फार मोठी हिंमत लागते या गोष्टीला. खरं तर आजचा विषय खूप वेगळा होता आणि या विषयावर आज आपल्याशी गौतम अग्रवालजी बोलत होते. सरजी, आपण इथे आलात आणि आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला हा विषय सांगितली माहिती. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मुंबई. खरं तर आजचा विषय खूप वेगळा होता आणि शत्रू संपत्ती म्हणजे काय याविषयी आज आपल्याला गौतम अग्रवाल याविषयी माहिती देत होते. अशाच नवनवीन आणि वेगळे विषयाची माहितीसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. नमस्कार.